नमस्कार. आज आपल्यासोबत ज्या आहेत त्या अभिनेत्री प्रियंका उबाळे ह्या ज्या ताई आहेत, यांनी त्यांच्या प्रोफाईलला सांगितले आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण जे आहे ते झालेलं आहे. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या जे काही विद्यार्थी आहेत ते निश्चितच चळवळ जी आहे या चळवळीसोबत एकनिष्ठ आहेत आणि त्यांनी ही चळवळ जी आहे ती सुरू या ठिकाणी ठेवलेली आहे. अशाच या ताईशी आपण आज गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचं आतापर्यंतचं जे काम आहे ते कामाच्या संदर्भात. आणि त्यांनी माता रमाई यांचा एकपात्री नाट्यप्रयोग जो आहे तो देखील त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरातील जवळपास 27 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांचा हा एकपात्री नाट्यप्रयोग झालेला आहे. आणि 28वा जो नाट्यप्रयोग होणार आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा शहरात या ठिकाणी जे 20 तारखेला या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे. या अनुषंगानं ताईशी आपण चर्चा करणार आहोत. ताई, मला सांगाल की आपली सुरुवात जी आहे ती कशी झाली? अभिनेत्री आणि चित्रपट म्हटल्यावर आपली जी मंडळी आहे यांना त्या ठिकाणी स्कोप तुम्हाला कसा मिळाला आणि त्या ठिकाणी स्कोप आहे का, काय सांगसाल त्याबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझी ओळख करून देते. माझं नाव प्रियंका पांडुरंगराव उबाळे. माझा जन्म परभणी जिल्ह्यात झालेला आहे आणि मी मुंबईमध्ये चित्रपटात काम करते. माझे वडील डॉक्टर PT उबाळे मेडिकल ऑफिसर होते आणि माझं शिक्षण सगळं 12वी पर्यंतचं परभणी जिल्ह्यात झालेलं आहे. आणि त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन ही पदवी पूर्ण केलेली आहे. आणि आता सिनेमामध्ये कामं करून झालंय, म्हणजे माझे जवळपास 5 चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालेले आहेत. पहिला चित्रपट आहे प्रेमवारी, त्यानंतर बाबू, मग डिलिव्हरी बॉय, आम्ही जरांगे आणि काही दिवसांपूर्वी जय भीम पॅन्थर नावाचा चित्रपट आला होता, त्याच्यात मी काम केलंय. आणि माझ्या नवऱ्याची बायको, ज्ञानेश्वर माऊली, 7 जन्माच्या गाठी, बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकांमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. आणि आता रमाई हा उद्देश घेऊन मी घराघरामध्ये धाडसी रमाबाईंचा इतिहास पोचवण्याचं काम माझ्या मी रमाई नाटकाच्या माध्यमातून करत आहे. निश्चितच ताई, का एका पुरुषाच्या मागे म्हणजे त्यांच्या प्रगतीच्या मागं महिलाचा सहभाग हा फार मोठा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धांगिनी माता रमाई ज्या होत्या त्यांचं देखील जे काम आहे ते तुम्ही या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात त्यांचं काम जे आहे या माध्यमातून ताई समोर आणत आहेत. आणि तसंही पाहिलं तर महिलांमध्ये माता रमाईंच्या बद्दल जी आपुलकी आहे, जे प्रेम आहे ते सर्वच ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असेल. कारण आपण बरेच प्रयोग जे आहेत ते नाट्यप्रयोग आपले झालेले आहेत. तर ताई, मला सांगेल की हे जे चित्रपट आपण ज्या वेळेला केले, या चित्रपट करत असताना तुम्ही हे क्षेत्र ज्यावेळेस निवडलं त्यावेळेस तुम्हाला काय त्यात अनुभव आले? आणि चित्रपट सोडून त्याच्यानंतर माता रमाई यांचा जो हा नाट्यप्रयोग जो आपण सुरू केला आहे याच्या मागचा नेमका उद्देश काय आहे, काय तुम्हाला सांगायचं येतो? मुळात खऱ्या अर्थानं मी चित्रपटात काम करणं सोडलेलं नाहीये. मला जेव्हा चित्रपटामध्ये काम करण्यासाठी ज्या प्रोडक्शन हाऊसचे कॉल येतात किंवा दिग्दर्शकांचे फोन येतात तर तेव्हा माझं वैयक्तिक ॲज अन पर्सनली ॲक्टर म्हणून मी माझं काम सोडलं नाहीये. मी ते काम माझं चालूच आहे. पण प्रायोरिटी माझी रमाई नाटकाला आहे. म्हणजे चित्रपटातलं काम करूनही उरलेल्या वेळेमध्ये मी रमाई हे काम करण्याचं हाती कार्य घेतलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की धाडसी रमाबाईचा इतिहास घराघरामध्ये पोहोचला पाहिजे. प्रायोरिटी सगळ्यात पहिल्यांदा नाटकालाच येत असते. कधी कधी काय होतं की माझ्या नाटकाची तारीख ठरलेली असते. जसं आता मी बुलढाणा शहरामध्ये 20 मार्चला येणार आहे, पण 20 मार्चच्या अगोदर एखाद्या चित्रपटाचं शूटिंग आलं तर मला ती कामं सोडावी लागतात. कारण ऑलरेडी इथं वेळ दिलेला असतो. तर अनेकदा अशा गोष्टी होतात की एक काम घेतलेलं असल्यामुळे मी दुसरं काम घेऊ शकत नाही. पण जेव्हा वेळ असतो तेव्हा मी सिनेमातली पण कामं करत असते. आणि सिनेमातला अनुभव म्हणण्यापेक्षा मी सिनेमा सृष्टीमध्ये जेव्हा कामं करायला गेले तर ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून तुमची कलाकृती लोक पाहत असतात, त्यामुळे तुमच्या कलेला वाव मिळत असतो. आणि मी खूप कमी वेळामध्ये इतक्या चित्रपटांमध्ये कामं केलेली आहेत आणि मला वाटते की खऱ्या अर्थानं तुमचं टॅलेंट बोलत असतं.
आणि मला कुठलेही म्हणजे प्रसंग वाईट येतात आपल्याला, पण त्यातनं आपण स्वबळावर उभं राहणं खूप गरजेचं असतं. आणि मी माझा मार्ग स्वतः शोधलेला आहे, माझ्यात टॅलेंट आहे आणि त्यामुळे चित्रपटात कामं मिळतातच मला. निश्चित. एक प्रश्न असा आहे की बरेचसे नाटकं या ठिकाणी केले जातात किंवा बरेच एकपात्री नाटक असेल किंवा वेगवेगळे नाटकं असतील. असे जे नाट्यप्रयोग करण्यासाठी आपण बरेचशी जी मंडळी आहे ती स्पॉन्सरशिप घेत असते. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे की आपण काही कुठली स्पॉन्सरशिप घेत नाहीत. मग हा जो माता रमाईचा जो इतिहास आहे तो सर्व घराघरापर्यंत पोहोचवण्याचा जो तुमचा उद्देश आहे आणि तुम्ही जे ध्येय समोर ठेवलं आहे, तर यामध्ये तुम्हाला आर्थिक त्यात अडचण किंवा काय तुम्हाला भुर्दंड बसतोय, कसा तो कसा मॅनेज करताय तुम्ही? ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे कुठलाही कार्यक्रम होत असताना त्याला स्पॉन्सर असतात. बऱ्याचदा एखादे राजकीय व्यक्तिमत्व त्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतं किंवा कुठल्या तरी विशिष्ट संघटना एकत्र येऊन त्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. पण मी रमाई हे नाटक कुठल्याही स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मी करत नाही आहे. त्याला एक कारण आहे छोटंसं, की अनेकदा काय होतं की मी पूर्वी असे काही कार्यक्रम घेतलेले आहेत, राज्याश्रय असणारे लोकांनी माझे प्रोग्राम ठेवलेले आहेत. पण मला काही अनुभव आले आणि त्याच्यातून मी शिकले. मला असं वाटलं की विशिष्ट पक्षाच्या अंतर्गत जेव्हा मी जाते तर कुठेतरी लोकांमध्ये मतभेद आहेत, एकमेकांविषयी गैरसमज आहेत आणि विशिष्ट पक्षाने कार्यक्रम ठेवला तर त्याचा विरोधक असलेला विशिष्ट पक्ष, त्यात काम करत असणारा एखादा भीमसैनिक असेल, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता असेल, नेता असेल, पुढारी असेल, तर तो रमाई नाटक पाहण्यासाठी येत नाही. कारण काय होतं की त्यांच्या आपसामध्ये काहीतरी वाद असतात आणि त्याचा परिणाम माझ्या नाटकावर होतो. आणि मुळात माझा उद्देश असा आहे की मी सगळ्यांना एकत्र घेऊन हे नाटक दाखवलं पाहिजे. म्हणजे घराघरात मला जर रमाई सांगायच्या आहेत तर कुठलेही हेवे दावे न ठेवता, कुठल्याही राजकीय पक्षाच्या काय म्हणता येईल त्याला वादविवाद मनात न ठेवता फक्त रमाईसाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून मी स्वतःच या नाटकाचं प्रेझेंटेशन करत असते. निर्माता म्हणून माझे मिस्टर आहेत प्रकाश वाघ. ते अनेकदा आर्थिक अडचणींचा जेव्हा मला सामना करावा लागत असतो तेव्हा ते मला त्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढतात. आणि समाजाला मी या नाटकामध्ये तिकीट आकारलेलं आहे, काही तिकीट दर आपण ठेवलेले आहेत. त्यामुळे समाजाला कळतं की कोण प्रामाणिकपणे काम करते. त्यामुळे माझ्या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळतो, प्रत्येक जिल्ह्यात मिळतो. इवन मी संभाजीनगरला 25 तारखेला प्रोग्राम केला तर त्याही नाटकामध्ये कोणाची स्पॉन्सरशिप नव्हती, पण जवळपास 5,000पेक्षाही जास्त पब्लिक त्या नाटकाला आलेली होती. आता काही दिवसांपूर्वी 2 आणि 3 मार्चला होळीच्या दरम्यान मी अंबाजोगाई शहरामध्ये प्रयोग घेतला. त्याही नाटकाला माझ्या हजारो भीमसैनिक आले होते आणि स्वकष्टातून आले होते. त्यांनी तिकीट खरेदी केलं होतं आणि ते येऊन नाटकाला बसले होते. तर माझ्या नाटकाचा कोणी एक स्पॉन्सर नाहीये, तर संपूर्ण आंबेडकरी समाजच माझ्या नाटकाचा स्पॉन्सर आहे असं मला म्हणायला आवडेल. निश्चितच. तर संपूर्ण आंबेडकरी समाज जो आहे तो ताईंच्या या नाटकाचा सहभागी असलेला आणि काय म्हणता येईल की त्यांना त्यांच्यावर जे पडणारं जे ओझं आहे ते हलकं करण्यासाठी ते सर्व समाज जो आहे तो त्यांच्या पाठीशी असल्याचं त्या बोलत आहेत. ताई, मला सांगाल की आपण ज्या वेळेला नाट्यप्रयोग सुरू केला त्यावेळेस पहिला जो नाट्यप्रयोग असेल त्यावेळेचा प्रतिसाद कसा होता आणि आज आपण काही दिवसात आपला 28वा प्रयोग जो आहे बुलढाण्यात होतो आहे, या ठिकाणचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतो आहे? काही आपला संपर्क झालेला आहे का आयोजकांच्या संदर्भामध्ये? काय ॲक्च्युली मला सांगावंसं वाटतं की माझा पहिला नाट्यप्रयोग मी केला होता 30 मे 2025ला. 30 मेच्या अगोदरचे माझे जे नाट्यप्रयोग झालेले आहेत ते सगळे स्पॉन्सरशिप घेऊनच केले होते मी, पण त्याच्यातून मला काही अनुभव आले. आणि 30 मेचा माझा जो प्रोग्राम होता तर तो प्रोग्राम घेण्या अगोदर मी काही स्पॉन्सर लोकांना फोन केला होता की 27 मे 1935ला माता रमाईचा स्मृती दिवस आहे, त्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आणि माझे आणि प्रकाश माझे लाईफ पार्टनर आहेत त्यांची, आमच्या दोघांची इच्छा होती की 27 मेला
कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीने मी रमाई नाटकाचा नाट्यप्रयोग ठेवायला पाहिजे, कारण त्यांना अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना आपण तो नाटकाच्या माध्यमातून इतिहास पोहोचवला पाहिजे. जसं 6 डिसेंबरला आम्ही बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी चैत्यभूमीला जातो, त्याप्रमाणे रमाईला मानवंदना देण्यासाठी किमान 27 मेला ॲटलिस्ट 500-600 लोक जरी आले तरीही तो इतिहास जास्त लोकांपर्यंत जाईल आणि त्यांना अभिवादन करता येईल. पण कुठल्याही व्यक्तीनं पुढाकार घेऊन त्या नाटकाचं आयोजन केलं नाही आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपणच या नाटकाचं आयोजन करूया. मग मला प्रकाश, माझे जे मिस्टर आहेत, ते बोलले की खर्च खूप होईल, मी तयार आहे हे नाटक करण्यासाठी आणि तुला जो काही खर्च होईल, जरीही कोणी नाटक नाही घेतलं तर आपण आपल्या पदरचे पैसे खर्च करून हे नाटक उभं करूयात आणि त्या दिवशी लोकांना रमाई सांगूयात. आम्हाला 27 तारीख मिळाली नाही, त्या दिवशी हॉल अवेलेबल नव्हता, म्हणून संभाजीनगरला 30 मेला आम्ही मी रमाई नाटकाचं आयोजन केलं. आणि मनात एक छोटासा विचार आला की सगळेजण मिळून या नाटकाचं आयोजन करूया. जर लोकांनी तिकीट्स खरेदी नाही केले तर मी तर इन्व्हेस्टमेंट करायला तयारच आहे, म्हणून मी त्याच्यातून पर्यायी मार्ग काढला की आपण याला काहीतरी तिकीट दर आकारूयात. आणि असं ठरवल्यानंतर आम्ही तिकीट दर आकारले. शोभा खाडे म्हणून एक मॅडम आहेत संभाजीनगरमध्ये आणि करुणानंद भंतेजी, पूजनीय करुणानंद भंतेजी, या दोघांच्या विशेष सहकार्यातून आणि SS भगत सर म्हणून आहेत ते, यांनी सगळ्यांनी आम्हाला प्रचंड मोलाचा सपोर्ट केला आणि 30 मार्च 2025च्या माझ्या कार्यक्रमाला समाजानं भरभरून प्रेम दिलं. जिथं 600 लोकांची कॅपॅसिटी होती त्या हॉलमध्ये, तिथं जवळपास 1,500 लोक आले. आणि जिथं मला भीती होती की मला लॉसमध्ये हा नाट्यप्रयोग जाईल, तर असं अजिबात झालं नाही. आणि तिथून मला ऊर्जा मिळाली, भरभरून मला समाजानं प्रेम दिलं, कौतुकाची थाप दिली आणि त्याच्यानंतरचे सगळे नाट्यप्रयोग माझे यशस्वी झाले. आणि 25वा रौप्य महोत्सवी नाट्यप्रयोग मी संभाजीनगरला केला आणि तिथे जवळपास 5,000 पेक्षाही जास्त भीमसैनिक या नाटकाला आले होते. सगळेजण कष्टाच्या पैशातून स्वाभिमानानं रमाई पाहायला येतात आणि खऱ्या अर्थानं त्याचा मला खूप अभिमान आहे. माझा समाज मला कधीच लॉस मध्ये येऊ देत नाही. जो कार्यक्रमाचा खर्च आहे तो खर्च लोक त्यांच्या तिकिटांच्या माध्यमातून तो खर्च पेलवतात, कारण इतका सक्षम समाज आहे आपला. आणि मी माझ्या नाटकामध्ये राजगृह आणि इतर सेटअप वापरल्यामुळे मी तो वैयक्तिक खर्च 6 लाख रुपयाचा मी स्वतः केलेला आहे नाटकाला. ताई, तुम्ही सांगितलं की तुमचं शिक्षण जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेलं आहे. तिथून चळवळीचं ते केंद्र आहे. असं असताना तुम्ही ज्यावेळेस तिथं शिकत होतात त्यावेळेसचं चळवळीचं काय नेमकं परिस्थिती होती त्यावेळेला, तुमचं काय अनुभव असतील ते सांगाल? हां, ॲक्च्युली मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात शिकायला होते तर त्यावेळी तिथं नेहमीच प्रबोधनाचे कार्यक्रम होत होते. ऑडिटोरियममध्ये भीम महोत्सव होत होता आणि अनेक गोष्टी तिथं होत असायच्या आणि त्या दरम्यानही मला माझी कला सादरीकरण करण्याची संधी मिळालेली आहे. तिथे अनेक चांगली चळवळीतले लोक भेटले की ज्यांच्या माध्यमातून मलाही असं वाटलं की आपणही सामाजिक कार्यामध्ये पुढे आलं पाहिजे आणि तिथून मला ऊर्जा मिळाली. कारण बाबासाहेब तिथे आलेले आहेत म्हणून वेळोवेळी आम्ही मिलिंद कॉलेजचा परिसर असेल किंवा नागसेन वन असेल किंवा बौद्ध लेणी असतील, या ठिकाणी आम्ही बऱ्याचदा जाऊन बसायचो आणि तिथे लोकांची गर्दी, तिथले जे इव्हेंट्स आहेत, दसऱ्याला तिथे भरपूर लोक येतात. त्यानंतर 14 तारखेला सुद्धा नामविस्तार दिनाच्या निमित्तानं तिथं भरपूर लोक येतात आणि हे वातावरण माझ्यासाठी नवीन होतं, कारण मी परभणीमध्ये राहायला होते आणि मग तिथून जेव्हा मी संभाजीनगरमध्ये आले तर तिथलं हे सगळं वातावरण बघून मला असं वाटायचं की किती लोक आहेत आपल्या समाजामध्ये आजही की जे समाजासाठी इतक्या दुरून गाड्या वगैरे करून येतात. तर कुठेतरी ती हळूहळू भावना मनामध्ये जागृत व्हायला लागली आणि तिथून मी सुरुवात केली माझ्या आयुष्याची. एक प्रश्न असा येतो की ज्यावेळेस आपण हे जे 4-5 जे आपले जे चित्रपट झालेले आहे त्या चित्रपटात आपण काम केलं आहे, कुठला तो क्षण होता की ज्या वेळेला तुम्हाला वाटलं की हा चित्रपटातला हा सीन केल्यानंतर तुमच्या मनात असं आलं की बुवा आपल्याला देखील आता हे माता रमाईचं जे नाट्यप्रयोग आहे हा आपण केला पाहिजेत, असं कुठल्या चित्रपटाच्या क्षणी तुम्हाला कळालं किंवा लक्षात आलं? सर, ॲक्च्युली मला 2015 मध्ये चित्रपटात काम करण्याच्या आधीपासूनच मनामध्ये ही इच्छा होती की मी रमाई या विषयावर हात घातला पाहिजे. 2015 मध्ये माझं विद्यापीठामध्ये शिक्षण सुरू होतं
आणि शिक्षण सुरू असतानाच माझ्या मनात होतं की मी काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून धाडसी रमाई पुढे आल्या पाहिजे. आतापर्यंत रमाईची प्रतिमा लोकांनी एका बाजूने मांडली की रमाई कशा रडणाऱ्या आहेत, दुःखी आहेत, फाटक्या लुगड्यातल्या आहेत, शेणाच्या गौऱ्या वेचणाऱ्या आहेत. मग मी जेव्हा त्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार केला, जसं रमाई रडणाऱ्या आहेत, मला वाटते त्याच्याही पेक्षा जास्त त्या लढणाऱ्या आहेत, धाडसी आहेत, हिंमतवाले आहेत, कणखर आहेत. मग 2015ला जेव्हा मला असं वाटलं तेव्हा मी एका नाटकाचं आयोजन केलं होतं. परभणीमध्ये एक नाट्यगृह आहे त्या ठिकाणी, आणि तिथे नाटक झाल्यावर लोक जेव्हा भेटायला आले तेव्हा मला रडत भेटायला आले, आणि मला मात्र नेहमी रमाईकडून ऊर्जा मिळत होती. तर माझ्या मनामध्ये 2015 पासून ती इच्छा होती की मी रमाईसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट त्यांनी आमच्यासाठी एवढं केलंय तर मी कलाकार म्हणून त्यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आणि मग मी मुंबईमध्ये जेव्हा काम करायला लागले, चित्रपटात काम केलं, सिनेमात काम केलं, त्यावेळी माझा अभ्यास सुरू होता, म्हणजे वाचन सुरू होतं. त्याच्यावरती कशा प्रकारे आपण नाटकाचं प्रेझेंटेशन केलं पाहिजे, स्क्रिप्ट कशी असली पाहिजे, डायलॉग कसे असले पाहिजे की ज्या डायलॉगच्या माध्यमातून कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे. एक स्त्री म्हणून रमाईनं किती कणखरपणे सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, आणि फक्त विशिष्ट जातीपुरतंच नाही तर मानव जातीसाठी रमाईनं आणि बाबासाहेबांनी काम केलेलं आहे. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी प्रत्येक जगातल्या प्रत्येक स्त्रीला ऊर्जा देणारी माता रमाई मला वाटते कळाली पाहिजे. आणि तेव्हापासून माझी सुरुवात होती. फक्त 2018मध्ये मी प्रत्यक्षात कृती करायला सुरुवात केली. निश्चित. एक प्रश्न असा या ठिकाणी उपस्थित होतो की आता जो बुलढाण्यामध्ये जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तर तो किती तारखेला आणि त्याचं आयोजन कसं असणार आहे, आणि बुलढाणेकरांना तुम्ही काय आवाहन करणार आहे या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून? 20 मार्च हा क्रांती दिवस आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या दिवशी खूप मोठी क्रांती घडलेली आहे. 20 मार्चला महाड चौदार तळ्याचं सत्याग्रहाचं पहिलं पाऊल बाबासाहेबांनी उचललं होतं, आणि मला वाटते की खऱ्या अर्थानं ती क्रांती त्या दिवशी घडलेली आहे, आणि तो दिवस आपण स्मरणात ठेवला पाहिजे. म्हणून मी 20 मार्च ही तारीख निवडलेली आहे बुलढाणा शहरात. विदर्भातला माझा हा पहिला नाट्यप्रयोग आहे. माझी बुलढाणा शहरातील भीमसैनिकांना ही विनंती असेल की आपण सगळ्यांनी मी रमाई नाटक पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहा. आणि त्याचबरोबर जे बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष असतील, ग्रामीण भागातले बौद्ध विहार असतील किंवा शहरातले विहार असतील, आजूबाजूच्या परिसरामध्ये नेतृत्व करणाऱ्या कुठल्या संघटना असतील, शालेय संस्था असतील, त्यांनी आमच्याशी आवर्जून संपर्क साधा. माझा नंबर सुद्धा आहे 9960515056. या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि या चळवळीला, या सामाजिक कार्याला, धम्म कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर मी स्वतः तुमच्या बौद्ध विहारात येणार आहे. तिथल्या महिलांना मी सांगणार आहे की हे नाटक बघणं किती गरजेचं आहे. धाडसी रमाई तुम्ही का बघितल्या पाहिजे. आतापर्यंत एक बाजू समजून घेतली रडणाऱ्या रमाईची, आता लढणाऱ्या रमाईची बाजू समजून घेणं ही काळाची गरज आहे. आणि मी स्वतः त्या ठिकाणी येणार आहे. तुम्ही फक्त नंबर घ्या, कॉल करा. तुमच्या इथं विहारामध्ये भीमसैनिकांना, आजूबाजूच्या परिसरातील महिला मंडळाला एकत्र करा, आणि तिथे आल्यानंतर आपण एक छोटेखानी 20 मिनिटाची मीटिंग आयोजित करूयात, आणि अशा प्रकारे आपण आपल्या नाटकाचं प्रमोशन करूयात, आणि जेणेकरून घराघरात रमाईचा इतिहास पोहोचेल. तर तुमच्या सगळ्यांना एवढीच विनंती असेल की जे मीटिंग आयोजन करू शकतात त्यांनी मीटिंग आयोजित करा, आणि जे तिकीट्स खरेदी करू शकतात तुम्ही डायरेक्टली त्या नंबरवर फोन करून तिकीटसुद्धा खरेदी करू शकता. सर्वांनी सहकार्य करावं एवढीच माझी विनंती आहे, आणि विदर्भातलाही शो दणदणीत झाला पाहिजे अशी सर्वांना मी विनंती करते. निश्चितच. तर विदर्भातला हा जो शो आहे पहिला, हा दणदणीत होणारच आहे, कारण बुलढाण्याची जी भूमी आहे ही चळवळीची भूमी आहे, आणि चळवळ या ठिकाणी राबवली जाते. त्या माध्यमातून सर्व आंबेडकरी समाज जो आहे, आणि अवंतर देखील जो समाज आहे, ज्यांना बाबासाहेब असतील, माता रमाई असतील यांचं चरित्र पाहणं, वाचणं हे आवडते, हे अशी मंडळी देखील ताई आमच्या बुलढाणा शहरामध्ये आहेत. तर निश्चितच हा जो कार्यक्रम आहे हा मोठ्या स्वरूपात या ठिकाणी होईल, आणि तुम्हाला वारंवार या विदर्भात नाही तर या बुलढाणा जिल्ह्यात बोलवलं जाईल. आपला हा नाट्यप्रयोग झाल्यानंतर ही अशीच या ठिकाणी आशा आणि अपेक्षा व्यक्त करूयात. ताईंनी आपल्यासोबत मनमोकळेपणानं आपला या ठिकाणी जो आहे तो संवाद जो आहे तो झाला आहे, आणि त्यांनी सांगितलं आहे की कशा पद्धतीनं
माता रमाई ज्या आपल्याला अगोदर आपण बघितलं आहे की त्या फक्त रडताना दाखवल्या गेल्यात. आता त्या लढताना दाखवण्याचं काम जे आहे ताईंच्या या एक पात्री नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून होणार आहे. आणि निश्चितच आपण सर्वांनी त्यांच्या या नाट्यप्रयोगाला उपस्थित राहून आपली उपस्थिती त्या ठिकाणी दर्शवावी. धन्यवाद.